नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अष्टविनायकावर आधारित काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात एकूण किती अष्टविनायक आहेत? पर्याय आहेत 5, 6, 7, 8. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8. महाराष्ट्रात एकूण 8 अष्टविनायक आहेत. प्रश्न क्रमांक 2. श्री मोरेश्वर अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत थेरूर, पाली, ओझर, मोरगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्री मोरेश्वर अष्टविनायक मोरगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3. मोरगाव येथील श्री मोरेश्वर अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत ठाणे, पुणे, नगर, मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. मोरगाव येथील श्री मोरेश्वर अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4. श्री विघ्नेश्वर अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत थेरूर, पाली, ओझर, मोरगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओझर. श्री विघ्नेश्वर अष्टविनायक ओझर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5. ओझर येथील श्री विघ्नेश्वर अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पुणे, ठाणे, नगर, नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. ओझर येथील श्री विघ्नेश्वर अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6. श्री चिंतामणी अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत थेरूर, पाली, ओझर, मोरगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे थेरूर. श्री चिंतामणी अष्टविनायक थेरूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 7. थेरूर येथील श्री चिंतामणी अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, नगर जिल्हा, नांदेड जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. थेरूर येथील श्री चिंतामणी अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8. श्री गिरिजात्मक अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत महाड, पाली, लेण्याद्री, रांजणगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लेण्याद्री. श्री गिरिजात्मक अष्टविनायक लेण्याद्री या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 9. लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत ठाणे जिल्हा, बीड जिल्हा, पुणे जिल्हा, जालना जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10. श्री महागणपती अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत महड, पाली, लेण्याद्री, रांजणगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रांजणगाव. श्री महागणपती अष्टविनायक रांजणगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11. रांजणगाव येथील श्री महागणपती अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत बीड, ठाणे, पुणे, नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. रांजणगाव येथील श्री महागणपती अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत महड, पाली, लेण्याद्री, सिद्धिटेक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाली. श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक पाली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 13. पाली येथील श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, नगर जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा. पाली येथील श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14. श्री विनायक अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत महड,
पाली, लेण्याद्री, सिद्धिटेक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महड. प्रश्न क्रमांक 15. महाड येथील श्री विनायक अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, नगर जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा. महाड येथील श्री विनायक हे अष्टविनायक रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16. श्री सिद्धिविनायक अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत महड, पाली, लेण्याद्री, सिद्धिटेक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिद्धिटेक. श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक सिद्धिटेक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 17. सिद्धिटेक येथील श्री सिद्धिविनायक अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, नगर जिल्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिद्धिटेक येथील श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक नगर जिल्ह्यामध्ये आहे. सध्या नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये अष्टविनायक आहेत? पर्याय आहेत पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्रात फक्त 3 जिल्ह्यामध्ये अष्टविनायक आहेत. ते जिल्हे म्हणजे पुणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि नगर जिल्हा. प्रश्न क्रमांक 19. 8 अष्टविनायकपैकी पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक आहेत? पर्याय आहेत 1, 3, 5, 7. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8 अष्टविनायकपैकी पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 5 अष्टविनायक आहेत. प्रश्न क्रमांक 20. 8 अष्टविनायकपैकी रायगड जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? पर्याय आहेत 2, 4, 6, 8. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8 अष्टविनायकपैकी रायगड जिल्ह्यामध्ये फक्त 2च अष्टविनायक आहेत. प्रश्न क्रमांक 21. 8 अष्टविनायकपैकी अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? पर्याय आहेत 1, 3, 5, 8. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त एकच अष्टविनायक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी करिअर पॉईंटला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल.